अहो यात कसला विपर्यास आहे? ही माझी आकडेवारी तुम्ही फक्त ऐका की ही जे इकॉनॉमिक सर्व्हेचे अहवाल आहे त्याच्यात 2004 ते 2014 याच्यामध्ये शेतीचं चित्र पूर्णपणे बदलून विक्रमी धान्य उत्पादन झालंय. 265.65 दशलक्ष टनावर पोहोचलेलं आहे आणि त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 19,852 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यांनी ती कितीवर आणून ठेवली? 17,000 कोटीवर आणून ठेवली. राष्ट्रीय किसान परियोजनेवरती गत वर्षी म्हणजे आमच्या सरकारने 8,440 कोटी खर्च केले. यांनी 450 कोटीची तरतूद 4,500 कोटी म्हणजे 400 रुपयाची कपात केली. पशुच्या याच्यावरती यांनी कपात केलेली आहे 400 कोटी रुपयांची. म्हणजे हे कर्जमाफी देणार नाही. आमच्या वेळेस 71,000 कोटीची कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 7,700 कोटींची तरतूद केल्यानंतर 36 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला होता. आता परवा देवेंद्र फडणवीसजींनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी कसलीही तरतूद केली नाही, परंतु खोटं बोला रेटून बोला. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की मनमोहन सिंग सरकारने वर्ल्ड ट्रेड म्हणजे WTOच्या ट्रीटीवर जी सही केली त्याच्यामध्ये हमी भाव देण्याचं त्यांनी सांगितलं की आम्ही याच्या पुढे देणार नाही. हे धडधडीत त्यांनी खोटं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे कुठली ट्रीटी वगैरे झालेलं नसताना त्यांनी भाषण म्हणजे खोटं बोल रेटून बोल. परंतु सरकारी आकडेवारी आहे त्याच्यातनं आपल्याला काय कळतंय आणि काय निष्पन्न होतंय. आणि आता शेतकऱ्याची जी अवस्था इतकी भयंकर झालेली आहे त्या शेतकऱ्याच्याकडे कधी गावात तुम्ही जाऊन चौकशी तरी केली आहे का? त्याचं रूप बरोबर काय आहे? बरोबर बरोबर. त्याचं तो आमदार किती आमदार आमदार तपलेला विद्या चव्हाण असलेला आमदार आणि विद्या ते चव्हाण प्रेम तुमचे प्रकरण तुमचे वगैरे तुमचे तुमचे असे मुद्दे विषय सगळे आरोप- सगळे पोहोचले. सगळे मुद्दे पोहोचले. सदाभाऊ खोत मला सांगा की मुळामध्ये तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसविषयी असणारं मत, काँग्रेसविषयी असणारं मत हे सगळं सोडून द्या. पण गणेश हाके जे म्हणतायत की विपर्यास होतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र सरकार संवेदनशीलतेने विचार करत आहे, जी आकडेवारी येते आहे ती अभ्यासपूर्ण आकडेवारी सगळी आलेली आहे, तुम्हाला पटतं का? हे काय म्हणणं आहे? मी मगाशी एक मुद्दा स्पष्टपणानं मांडला की जो काही राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोनं जी आकडेवारी सादर केलेली होती ती आकडेवारी जशीच्या तशी पटलावर ठेवली गेली. परंतु 2012 सालीची आकडेवारी जर बघितली तर 3,786 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2013 साली 3,146 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 2014 साली 2,568 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली. या आकडेवारीमध्ये मला जायचं नाही. प्रश्न हा आहे की आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आम्ही कधी राबवणार? मुळामध्ये शेतकरी आत्महत्या का करतो तर उत्पादन खर्च भरून निघल एवढा त्या शेतमालाला भाव मिळत नाही, पेठेचं त्याला संरक्षण मिळत नाही, त्याला सिंचनाच्या सुविधा मिळत नाहीत, त्याला अत्यल्प दरानं शेती करण्यासाठी कर्ज उपलब्ध होत नाही. बरोबर. आणि या सुविधा जोपर्यंत आम्ही शेतकऱ्याला निर्माण करून देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. आणि म्हणून भविष्य काळामध्ये ही धोरणं आम्हाला आखावी लागतील. जर आम्ही आखणार नसू तर अशा अनेक बेरोजचे आकडे येत राहणार आहेत, त्याच्यावरती चर्चा होणार आहेत, आरोप प्रत्यारोप होणार आहेत. मग आरोप प्रत्यारोपामध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण दोषी ठरवता कामा नये किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करता कामा नये. कारण स्वामीनाथन आयोग असेल, नरेंद्र जाधव साहेबांचा आयोग असेल, टाटा इन्स्टिट्यूटचा आयोग असेल, या आयोगाच्या शिफारशी आम्ही कधी स्वीकारणार आहे? कारण याही सरकारनं बरोबर सदाभाऊ तुमच्याकडे बरोबर आहे. बरोबर तुमचे मुद्दे पोहोचले. रघुनाथ दादा पाटलांकडे मला जाऊ द्या. रघुनाथ दादा, मुळामध्ये बदल केले पाहिजेत हे सगळं अगदी खरं आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात हे कळणं आवश्यक आहे. आणि प्रत्यक्षात मात्र कुठली तरी म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल प्रमाणभूत मानायचं खरं म्हणजे काही कारणच नाही आहे. कारण आत्महत्यांची जी काही कारणं पोलीस आणि बाकी सगळ्या दप्तरी नोंदवलेली असतात त्याच्या पुढे जाऊन काही संशोधन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र जेव्हा आत्महत्यांची कारण मीमांसाच चुकीच्या प्रकारे होते आहे, ती कारणच वेगळ्या प्रकारे दाखवली जात आहेत, त्यानंतर मग त्याच्यावर उपाययोजना कशा होतील? तुम्हाला दादा असं वाटतं का की हे जे चाललंय याच्यामध्ये मुळामध्ये आपली जबाबदारी झटकण्याचा काहीतरी प्रयत्न आहे असं वाटतं का? याच्यामध्ये खरं म्हणजे आता काँग्रेसच्या लोकांना आजच्या सरकारला दोष देण्यामध्ये कुठलाही अधिकार नाही आहे. बरोबर. पण गणेश हाकेंना मी नम्रपणे विनंती करतो की आपल्याला फार मोठ्या अपेक्षेने आम्ही सत्तेमध्ये आणलेला आहे, निवडून दिलेला आहे. आणि आज तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर
जर का पुन्हा अशा पद्धतीची तुमची मंत्री आणि तुमचे नेते उद्गार काढणार असतील तर मग लोकांनी पाहायचं कोणाच्या तोंडाकडं. तुम्ही जी काही आश्वासनं आम्हाला दिली ती सगळीच्या सगळी जर तुम्ही विसरून गेला असाल आणि तुम्हाला आम्ही आठवण करून दिल्यानंतर सुद्धा त्याचा तुम्ही जर पाठपुरावा करणार नसाल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी परवा संबंध उलटीपट्टी कांद्याची कशी असते, एका शेतकऱ्यांनी कांदे विकले, त्याचे पैसे आले 76 रुपये आणि त्या संबंध मार्केट यार्डातला खर्च झाला 77 रुपये. कांदा उत्पादनाचं बियाणं, कष्ट, खतं ते सगळं वाया गेलं, पण यार्डातला खर्च सुद्धा भरून निघाला नाही. बरोबर. त्या शेतकऱ्याला 50 पैसे भाव मिळाला किलोला आणि तुम्ही परदेशातून कांदे आयात केले ते मात्र 38 रुपयांनी केले. आज बरोबर. डाळीचा तुम्ही तुरीचा भाव आम्हाला 43 रुपये किलो देता, तुरीची डाळ गेली 120 रुपये किलोवर. तुम्ही म्यानमारकडे आणि थायलंडकडे गेल्यानंतर तिकडून मात्र 78 रुपये किलोनी तुम्ही डाळ आयात केली. म्हणजे परदेशातल्या शेतकऱ्यांना पैसे देताना तुम्हाला शरम वाटत नाही, पण इथल्या शेतकऱ्यांना मात्र आधारभूत किंमत वाढवून द्यावी किंवा ती मिळते का नाही ते पाहावं, याच्या बाबतीमध्ये पूर्णतः दुर्लक्ष तुम्ही करणार असाल आणि काँग्रेसच्याच मार्गाने तुम्ही जाणार असाल. बरोबर बरोबर बरोबर. रघुनाथ पाटील तुमची मांडणी राग यायला लागलेला आहे. बरोबर, तुमची मांडणी अत्यंत महत्त्वाची आहे, अभ्यासपूर्ण आहे. हरीश रोगे, एक म्हणजे शेतीविषयक धोरणाच्या अनुषंगाने जी काही चर्चा आता होते आहे या सरकारच्या, त्याच्यामध्ये एक चर्चा टीका सातत्यानं होते की हे सरकार उद्योजक धार्जिनं आहे, भांडवलदारांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं मात्र काही बरं चाललेलं नाही आहे. मग तो भूमी अधिग्रहण हे असेल किंवा काही अनेक संदर्भामध्ये ही सगळी टीका किंवा चर्चा सुरू असते. तुम्ही एकूण या सरकारच्या शेतीविषयक धोरणांबद्दल काय तुमची भूमिका आहे, काय वाटतं तुम्हाला? रघुनाथ दादा, आपण डोळ्याला काय माहित आहे की तो पिवळा चष्मा लावलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाने गेल्या 65 वर्षामध्ये काय केलं याच्यामध्ये तुम्हाला बरं काही दिसतच नाहीये. त्यामुळे दादा आणि आमचे ते खोत सदाभाऊ यांच्यामध्ये काय एक वाक्यता आहे काँग्रेसला शिव्या देण्याच्या बाबतीमध्ये. ते असू दे, तुम्ही शिव्या द्या, आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाहीये. कारण आम्हाला जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही शिव्या देऊ शकता तेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही नरेंद्र मोदींना शिव्या घालू शकणार नाही भविष्य काळामध्ये, लक्षामध्ये ठेवा. मी एकच संजय या ठिकाणी मला फक्त 2 मिनिटं द्या की या ठिकाणी सांगितलं, सदाभाऊने सांगितलं की काहीतरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी आक्रमक असं काहीतरी काम केलं पाहिजे आणि हाके सुद्धा सांगून गेले की आम्ही सुद्धा भविष्य काळामध्ये पुढचा विचार करून आम्ही काहीतरी करणार आहोत. बरोबर. रघुनाथ दादा, मी आपल्याला एकच आठवण करून देतो, या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नरेंद्र मोदीने सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर हमी भाव मिळेल, शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च असेल तो आणि त्याच्यावरती 50% त्यांना नफा मिळेल हे त्यांनी सांगितलं होतं. आणि मग त्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ह्या सरकारने अफिडेव्हिट केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला उत्पादन खर्च देता येणार नाही, त्याच्यावरती 50% त्यांना प्रॉफिट देता येणार नाही. आता तुम्ही कोणाला विचारणार आहात रघुनाथ दादा? आणि एक सांगतो, या देशातल्या जनतेला नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की परदेशामध्ये आम्ही पैसे आणू, काळा पैसा आणू आणि तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकू. कुठे गेले ते 15 लाख रुपये? ते सांगितलं ना. अहो हरीश रोगे अमित शहानी सांगितलं की ये तो चुनावी जुमला था. संजय, महागाईच्या नावाने तुम्ही ओरडता. अहो, त्यावेळेला वर्षभरापूर्वी तुरीचा भाव, तूर डाळीचा भाव हा 60 रुपये होता. आज तूर डाळीचा भाव 130. बरोबर. हरीश रोगे आपला वेळ संपत आलाय. बरोबर आहे हरीश रोगे, आपला वेळ संपत आलाय. सरकारने येत असताना कुठल्या प्रकारची आश्वासनं दिलेली होती? हरीश रोगे आपला वेळ संपत आलाय. आपला वेळ संपतोय. सदाभाऊ खोतांकडे मला जायचंय. अरे हरीश रोगेंचा आवाज जरा. सदाभाऊ खोत मला सांगा. सदाभाऊ खोत, माझ्याकडे वेळ अगदी कमी आहे, 30 सेकंद फक्त माझ्याकडे आहेत. पण सदाभाऊ खोत मला सांगा, तुम्ही सरकारमध्ये आहात आजही,
एकूण सरकारच्या शेतीविषयक धोरणांमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की एसीमध्ये अहवाल तयार होतात, तेच पटलावर मांडले जातात. हे दुर्दैव आहे. केंद्राचा कृषी मंत्री या प्रकारचा अहवाल पटलावर मांडतो. एकूण गंभीरपणे हे सगळं बघितलं गेलं पाहिजे. काय तुम्ही एकूण शेतीविषयक धोरणांबद्दल सदाभाऊ खोत, काय सरकारचं धोरण असलं पाहिजे? काँग्रेसनं काय केलं, NCPने काय केलं सोडून द्या. आत्ताच्या सरकारचं जे काही धोरण आहे, कारण असं म्हटलं जातं की हे NDA सरकार नाही, हे UPA 3 सरकार आहे. मग तुम्ही वेगळं काहीच करत नाही आहात. मग वेगळं काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? सदाभाऊ काय म्हणतात? सरकारची बदनामी करू नका हो. या ठिकाणी रोंगे साहेब म्हटले आता ठीक आहे, अनेक वर्ष झाली सत्ता त्यांच्याकडे होती, अनेक आयोग या देशामध्ये स्थापन झाले शेतकऱ्याच्या बाजूने, त्याची अंमलबजावणी त्यांनी जर केली असते तर आज ही पाळी शेतकऱ्यांच्या वरती आली नसते. परंतु याही सरकार त्याच मार्गाने जाणार असेल तर जनता त्यांनाही त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून आजच्या प्रकाराचा निषेध सुद्धा आम्ही व्यक्त केलेला आहे. बरोबर. सदाभाऊ खोत, याच नोटवर मी थांबतो. सदाभाऊ खोतांसह सगळ्यांनीच या प्रकाराचा निषेध केलेला आहे. खरं म्हणजे गणेश हाके त्यांना जायचं असल्यामुळे लवकर गेले. शेवटी मला त्यांचंही मत घ्यायचं होतं, त्यांची भूमिका घ्यायची होती. पण एकूण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हे सगळं खरं आहे की ही आकडेवारी काय नॅशनल क्राईम ब्युरोची आहे, ती पटलावर ठेवलेली आकडेवारी आहे, वगैरे वगैरे सगळं मान्य आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनुषंगानं अशी उथळ कारणं जी काही पुढं येतात तीच राज्यसभेमध्ये पटलावर ठेवणं हे अत्यंत गैर आहे. शेवटी कृषीमंत्री जेव्हा एक मांडणी करत असतात, ती लेखी असेल, तोंडी असेल, आणखी काही असेल, जेव्हा निवेदन करत असतात तेव्हा ते निवेदन अभ्यासपूर्ण पाहिजे आणि त्याला काही माहितीचा अभ्यासाचा आधार असला पाहिजे. विनाकारण अशा प्रकारचं काहीतरी विधान करणं, अशा प्रकारची माहिती आणि निष्कर्ष पुढं ठेवणं हे अत्यंत गैर आहे. याचं कारण असं की त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एकूणच संवेदनाहीन दृष्टिकोन यंत्रणेमध्ये येऊ शकतो. प्रत्यक्षामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी, गारपीट अशी असंख्य कारणं आहेत आणि ती सोडून जी काही बाकीची 7-8 कारणं मांडलेली आहेत किंवा पटलावर ठेवली आहेत कृषीमंत्र्यांनी, ती इतकी हास्यास्पद आहेत की कुठल्या तरी गोष्टींना कशाशी जोडून शेतकऱ्यांची आत्महत्या या मुद्द्याचं गांभीर्यच त्यामुळे कमी होतं. हीच खंत सगळ्याच नामवंतांनी व्यक्त केली. शेतीविषयक धोरणामध्ये एक व्यवस्थितपणे काही विचार असला पाहिजे, दिशा असली पाहिजे, हेही या निमित्तानं अधोरेखित झालं. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार.